श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या स्थिर आणि शांत आयुष्यात या मौनी अमावस्येला ग्रहांचा एक असा महाभूकंप येणार आहे जो तुमच्या अस्तित्वाची मुळे हादरवून टाकेल. गुरुजींनी तुमच्या कुंडलीचा अत्यंत सखोल अभ्यास करून हा इशारा दिला आहे की ही वेळ गाफील राहण्याची नाही. तुमच्या राशीच्या दशम आणि चतुर्थ स्थानावर राहूची वक्रदृष्टी पडली असून तुमच्या सुखाच्या घरात कोणीतरी विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. काहीतरी असं अघटित घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. सावध व्हा, कारण हा धोका बाहेरून नाही तर तुमच्या अतिशय जवळच्या व्यक्तींकडून येत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की तुमच्या आयुष्यात गेल्या 12 वर्षांपासून 2 अशा व्यक्ती सावलीसारख्या मागे लागल्या आहेत ज्यांनी तुमचा विश्वास कमावला आणि आता तोच विश्वास तुमच्या विनाशाचे शस्त्र म्हणून वापरत आहेत. ज्यांच्यासाठी तुम्ही तुमचे रक्त आटवले, ज्यांना तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा भाग मानले, तेच 2 चेहरे आजच्या या अमावस्येच्या रात्री तुमच्या पतनाचा अंतिम कट रचत आहेत. तुमच्या घरात सतत होणारी भांडणे, नवरा बायकोमध्ये किरकोळ गोष्टीवरून निर्माण होणारी दरी, मुलांचे बिघडलेले वागणे आणि घरात सतत कुणीतरी आजारी असणे, हा सर्व त्या 12 वर्षांच्या जुन्या षडयंत्राचा भाग आहे. या 2 शत्रूंनी तुमच्या घराच्या शांतीवर दृष्ट लावली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, साक्षात गुरुजींनी ही धोक्याची घंटा वाजवली आहे. म्हणून आता आपले सर्व व्यवहार बाजूला ठेवा आणि ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक बघा. यात केवळ भीती नाही, तर या अमावस्येच्या काळोखानंतर तुमचं नवीन साम्राज्य कसं उभं राहील आणि त्या शत्रूंचा नायनाट कसा होईल याच गुपितही लपलेला आहे. जर आज तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित तुमच्याकडे पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. तुमच्या जगण्या मरण्याचा आणि भविष्यातील राजयोगाचा हा प्रश्न आहे. श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने या सत्याचा सामना करायला सज्ज व्हा. वृषभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने गुरुजींनी हे पाहिले आहे की या अमावस्येच्या रात्रीपासून तुमच्या कुंडलीत ग्रहांची अशी काही महायुती होत आहे ज्यामुळे तुमच्या नशिबाचे चक्र 180 अंशात फिरणार आहे. गेल्या 12 वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक नरकयातना भोगल्या, ज्या आर्थिक संकटांशी 2 हात केले, त्या सर्व कष्टांचा अंत होण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता बलवान होत असून तो तुम्हाला त्या अदृश्य सापळ्यातून बाहेर काढणार आहे ज्याने तुम्हाला इतकी वर्षे जखडून ठेवले होते. हे निर्णायक वळण तुमच्या आयुष्यात एखाद्या चमत्कारासारखे येईल जे सुरुवातीला तुम्हाला गोंधळात टाकेल, पण लवकरच तुम्हाला जाणीव होईल की हे बदल तुमच्या हिताचेच आहेत. गुरुजी म्हणतात की वृषभ राशीच्या जातकांसाठी हे अचानक येणारे परिवर्तन करिअर आणि व्यवसायात मोठी उलथापालट घडवून आणेल. गेल्या कित्येक वर्षांपासून तुमची रखडलेली कामे, कोर्ट कचेरीचे विषय किंवा प्रॉपर्टीचे वाद जे सुटण्याचे नाव घेत नव्हते, ते आता एका रात्रीत मार्गी लागताना दिसतील. या ग्रहांच्या महाबदलामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे आणि अडचणी आपोआप दूर होतील. तुम्हाला असे वाटू लागेल की तुमच्या डोक्यावरील एक खूप मोठे ओझे कुणीतरी उतरवले आहे. ही केवळ परिस्थिती बदलणार नाही तर तुमच्या दिवसांची दिशा बदलेल, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. या भागातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मानसिक शक्तीचा उदय. गुरुजींच्या मते वृषभ राशीचे जातक हे खूप सहनशील असतात, पण या अमावस्येच्या प्रलयानंतर तुमची ही सहनशीलता आता शक्तीत रूपांतरित होणार आहे. जे लोक तुम्हाला आतापर्यंत तुच्छ लेखत होते किंवा तुमच्या गरिबीची थट्टा करत होते, त्यांना आता तुमच्या यशाचे दर्शन घडेल. 12 वर्षांचे दुःख दूर होऊन आता सुखाचा आणि समृद्धीचा असा काळ सुरू होत आहे जिथे तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. हा ग्रहयोग तुम्हाला केवळ श्रीमंत बनवणार नाही, तर तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देण्याची प्रचंड ताकद प्रदान करेल. आता घाबरण्याची गरज नाही, कारण साक्षात स्वामींची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने गुरुजींनी त्या 2 शत्रूंच्या चेहऱ्यावरील मुखवटा आता ओढून काढला आहे. गुरुजी म्हणतात की हे 2 शत्रू बाहेरचे कोणी नसून तुमच्या अतिशय जवळच्या नात्यातील किंवा तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत सहज पोहोच असणारे घरभेदी आहेत. 12 वर्षांपूर्वी तुम्ही जेव्हा यशाच्या पायऱ्या चढत होतात तेव्हाच यांच्या मनात मत्सराचे बीज पेरले गेले. यातील पहिल्या मुख्य शत्रूच्या नावाचे पहिले अक्षर बडस बी, मडस एम किंवा शस एस असण्याची दाट शक्यता आहे. हा व्यक्ती तुमच्यासमोर रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त गोड बोलतो, तुमची विचारपूस करतो, पण तुमच्या गैरहजेरीत तुमच्या नावाचे विष पेरतो. 12 वर्षांपासून या व्यक्तीने तुमच्या कुटुंबात फूट पाडण्यासाठी शकुनीसारखा विळखा घातला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, दुसऱ्या शत्रूचे नाव क, के, र, आर किंवा अ, ए या अक्षराने सुरू होऊ शकते. हा शत्रू पहिल्या शत्रूपेक्षा अधिक चतुर आणि पडद्यामागून हालचाली करणारा आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यात आज जे काही आर्थिक नुकसान किंवा मानसिक क्लेश सुरू आहेत त्यामागे या व्यक्तीचा काळा हात आहे. त्यांनी तुमच्या घरातील सुखशांतीवर अशी काही दृष्ट लावली आहे की ज्या घरात कधी काळी आनंदाचे वातावरण असायचे तिथे आता केवळ निरुत्साह आणि तणाव उरला आहे.
हे दोन शत्रू एकत्र मिळून तुमच्या विनाशाचा असा चक्रव्यूह रचत आहेत की ज्यामुळे तुम्ही कधीच डोकं वर काढू शकणार नाही, असा त्यांचा क्रूर हेतू आहे. पण वृषभ राशीच्या जातकांनो, आता घाबरण्याचे कारण नाही. गुरुजींनी सांगितले आहे की या अमावस्येचा काळोख या शत्रूंच्या पापाचा घडा फोडण्यासाठीच आला आहे. मेष किंवा वृश्चिक राशीप्रमाणेच तुमच्याही बाबतीत या दोन नावांच्या व्यक्तींचे पितळ आता उघडे पडणार आहे. जेव्हा तुम्हाला समजेल की या सर्व वादांमागे आणि दुःखामागे हे दोन चेहरे आहेत, तेव्हा तुमचा अर्धा त्रास तिथेच संपेल. हा 12 वर्षांचा वनवास आता संपणार आहे, कारण स्वामींचे संरक्षण कवच आता तुमच्या घराभोवती निर्माण झाले आहे. या शत्रूंनी तुमच्यासाठी जो खड्डा खणला होता त्यात ते स्वतःच पडण्याची वेळ आता जवळ आली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या साक्षीने गुरुजींनी हा प्रश्न विचारला आहे की तुमच्या घरात गेल्या काही काळापासून साध्या साध्या गोष्टींवरून महाभारत का घडत आहे? नवरा बायकोमध्ये जे प्रेम होतं तिथे आता संशयाने आणि चिडचिडीने जागा का घेतली आहे? गुरुजी म्हणतात की हे सर्व त्या 12 वर्षांपासून मागे लागलेल्या शत्रूंच्या अघोरी दृष्टीचा परिणाम आहे. त्यांनी तुमच्या वास्तूच्या ऊर्जेला असं काही दूषित केलं आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी घरात शांतता टिकत नाही. थोड्या थोड्या गोष्टीवरून खटकणे, एकमेकांचे शब्द टोचणे आणि विनाकारण वादाची ठिणगी पडणे हा तुमच्या संसाराला लागलेला शाप नसून त्या शत्रूंनी लावलेली आग आहे. त्यांना तुमचं घर उद्ध्वस्त होताना पाहायचं आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांचे तुमच्याशी न पटणे. ज्या मुलांसाठी तुम्ही दिवसरात्र कष्ट करता तीच मुलं आज तुमच्याशी उलटून बोलत असतील किंवा चुकीच्या मार्गाला जात असतील तर सावध व्हा. गुरुजींच्या मते तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या नात्यात हे शत्रू जाणीवपूर्वक वैचारिक विष पेरण्याचे काम करत आहेत. आईवडिलांसोबत तुमचे होणारे मतभेद हे सुद्धा याच कटाचा एक भाग आहेत, जेणेकरून तुम्ही भावनिकरित्या पूर्णपणे एकटे पडाल. त्यांना ठाऊक आहे की वृषभ राशीचा जातक हा कुटुंबासाठी जगतो आणि जर कुटुंबच विखुरलं तर तुम्ही आतून संपून जाल. हे सर्व त्या 12 वर्षांच्या जुन्या मत्सराचे फळ आहे. गुरुजींनी तिसरा मोठा इशारा दिला आहे, तो म्हणजे तुमच्या घरातील अचानक उद्भवणारी आजारपण. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे थोडा पैसा येतो किंवा एखादं चांगलं काम ठरायला लागतं तेव्हाच घरातलं कोणीतरी गंभीर आजारी पडतं? हे आजारी पडणं नैसर्गिक नाही. शत्रूंनी तुमच्या आर्थिक प्रगतीला खीळ घालण्यासाठी तुमच्या आरोग्यावर आणि पैशावर बंधन घातलं आहे. आलेला पैसा औषध पाण्यात घालवून तुम्हाला कर्जाच्या खाईत ढकलण्याचा हा त्यांचा क्रूर प्लॅन आहे. पण आता स्वामींची कृपा झाली आहे. गुरुजी म्हणतात की या अमावस्येला या सर्व बाधांचा अंत होणार आहे. जेव्हा तुम्हाला समजेल की या सर्व त्रासामागे ते दोन चेहरे आहेत, तेव्हा तुमच्या घरातील आजारपणं आणि भांडणं एका क्षणात नाहीशी व्हायला सुरुवात होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने गुरुजींनी हा अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. या मौनी अमावस्येच्या काळात तुमच्या सभोवतालच्या वातावरणात एक विचित्र आणि जड अस्वस्थता तुम्हाला जाणवेल. जर तुमच्या घरातील तुळस अचानक सुकायला लागली असेल किंवा घरातील पाळीव प्राणी रात्रीच्या वेळी विनाकारण अस्वस्थ होत असतील तर समजा हा निसर्गाचा इशारा आहे. वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाची आहे, त्यामुळे तुमच्या वास्तूवर जेव्हा एखादा बाहेरचा आघात होतो तेव्हा तुमच्या घरातील वस्तू वारंवार फुटणे किंवा अन्नाला विचित्र वास येणे असे प्रकार घडू लागतात. हे संकेत ओरडून सांगत आहेत की त्या दोन शत्रूंनी तुमच्या घराच्या प्रगतीवर खीळ ठोकली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या भयानक स्वप्नांमागचे सस्पेन्सपूर्ण रहस्य उघड केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्हाला स्वप्नात गढूळ पाणी, रक्ताचे डाग किंवा तुम्ही एखाद्या गडद अंधाऱ्या विहिरीत अडकला आहात असं दिसत असेल तर सावध व्हा. विशेषतः जर स्वप्नात तुम्हाला कोणीतरी तुमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करताना किंवा तुमच्या पाठीत खंजीर खुपसताना दिसत असेल तर ते त्या दोन घरभेदी शत्रूंचे थेट प्रतीक आहे. ही स्वप्ने म्हणजे तुमच्या अंतर्मनाने दिलेली धोक्याची घंटा आहे. शत्रूचा हा 12 वर्षांचा कट आता त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून ते तुमच्या मानसिक संतुलनावर वार करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की घाबरून जाऊ नका. निसर्ग जेव्हा तुम्हाला संकेत देतो तेव्हा तो तुम्हाला वाचवण्याची संधीही देतो. तुमची आंतरिक शक्ती, इंट्युइशन या काळात इतकी प्रबळ होईल की तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. ही स्वप्ने आणि हे निसर्गाचे इशारे तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही, तर त्या 12 वर्षांच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी, जागृत करण्यासाठी येत आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने या अमावस्येचा काळोख संपताच तुमच्या मनातली सर्व भीती नष्ट होईल. या संकटाचा सामना करण्याची प्रचंड जिद्द तुमच्यात निर्माण होईल आणि तुम्ही त्या शत्रूंनी रचलेले सर्व मायावी पाश तोडून बाहेर पडाल. वृषभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या दरबारात उशिरा न्याय मिळतो, पण तो कायमचा असतो. गुरुजींनी हे स्पष्ट पाहिले आहे की या अमावस्येच्या रात्री त्या दोन शत्रूंच्या पापाचा घडा आता काठोकाठ भरून वाहू लागला आहे. ज्यांनी 12 वर्षे तुमच्या घरात भांडणे लावली, नवरा बायकोच्या नात्यात विष पेरले आणि तुम्हाला आर्थिक विवंचनेत ढकलले,
त्यांच्यावर आता निसर्गाचा असा काही प्रहार होणार आहे की त्यांना सावरण्याची संधीही मिळणार नाही. नियतीचा हा खेळ बघा. ज्या कटकारस्थानांनी त्यांनी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला त्याच कारस्थानांमध्ये ते स्वतः अशा पद्धतीने अडकतील की समाजासमोर त्यांचे खरे रूप उघडे पडेल. त्यांचा विनाश हा केवळ आर्थिक नसेल तर त्यांना मानसिक आणि सामाजिक स्तरावरही पराभवाचे चटके सहन करावे लागतील. गुरुजी म्हणतात की या अमावस्येनंतर वृषभ राशीच्या जातकांच्या आयुष्यातील सर्व बाधा आणि दृष्ट कायमची नष्ट होईल. शत्रूंनी तुमच्या प्रगतीवर जे बंधन घातले होते ते आता स्वामींच्या कृपेने तुटून पडणार आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला सावरण्याचे ठरवाल त्याच क्षणी त्या शत्रूंच्या शक्तीचा क्षय व्हायला सुरुवात होईल. हा काळ तुमच्यासाठी विजयादशमीसारखा असेल. तुमच्या घरात होणारी भांडणे अचानक थांबतील आणि ज्या मुलांशी तुमचे पटत नव्हते तीच मुले तुमच्या संरक्षणासाठी धावून येतील. हा शत्रूंचा अंत म्हणजे तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची नांदी आहे जिथे भीतीला स्थान नसेल. या शत्रूंना धूळ चारण्यासाठी आणि त्यांच्या सर्व करणीबाधेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी गुरुजींनी श्री स्वामी समर्थांचा एक अमोघ मंत्र दिला आहे. हा मंत्र या अमावस्येच्या रात्री किंवा त्यानंतरच्या कोणत्याही गुरुवारी रात्री 10 नंतर तुळशीसमोर दिवा लावून 108 वेळा जपावा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. सर्व बाधा निवारणी शत्रू विनाशिनी शुभं कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र जपताना मनात असा विचार करा की तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता आणि तो 12 वर्षांचा त्रास आता जळून खाक होत आहे. गुरुजींच्या मते या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या घराभोवती एक अभेद्य सुवर्णकवच निर्माण होईल ज्याला भेदण्याची हिंमत जगातील कोणत्याच शत्रूमध्ये असणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने गुरुजींनी जाहीर केले आहे की तुमच्या आयुष्यातील तो 12 वर्षांचा वनवास आता अधिकृतपणे संपला आहे. या अमावस्येचा काळोख जसा विरेल तसा तुमच्या नशिबात महालक्ष्मी राजयोग सुरू होईल. गेल्या दशकात ज्या शत्रूंनी तुमच्या प्रगतीला कुलूप लावले होते ते आता कायमचे बाजूला झाले आहेत. गुरुजींच्या मते आता तुमच्याकडे अशा मार्गांनी धनसंपत्ती येईल की तुम्हाला ती साठवणेही कठीण जाईल. रखडलेली जमीन, जुमला जुनी येणी किंवा एखादा असा व्यवसाय जो वर्षानुवर्षे ठप्प होता तो आता अचानक गती घेईल. ही अफाट श्रीमंती केवळ नशिबाने नाही तर तुमच्या 12 वर्षांच्या संयमाचे फळ म्हणून स्वामी तुम्हाला बहाल करत आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या या नवीन साम्राज्याचा सर्वात मोठा विजय म्हणजे तुमच्या घरातील स्वर्ग. ज्या घरात नवरा बायकोमध्ये शत्रूंनी वाद लावले होते तिथे आता साक्षात लक्ष्मीनारायणासारखे प्रेम बहरून येईल. मुलांची प्रगती पाहून तुमच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतील आणि तुमच्या घरावरील ते आजारपणाचे सावट कायमचे नष्ट होईल. गुरुजी म्हणतात की ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व दरिद्र योग धुवून काढण्यासाठी आली आहे. तुमच्या शब्दाला समाजात आता सोन्याची किंमत येईल आणि जे लोक तुम्हाला टाळत होते तेच आता तुमच्या आश्रयाला येतील. वृषभ राशीचा जातक आता केवळ साधी राहणी जगणार नाही तर एका राजासारख्या वैभवात आपले आयुष्य व्यतीत करणार आहे. गुरुजींनी या साम्राज्याला टिकवून ठेवण्यासाठी एक अंतिम गुप्त तोडगा सांगितला आहे. या अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्रवारी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीने 2 स्वस्तिक काढा आणि गरिबांना पांढऱ्या रंगाची मिठाई दान करा. यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, आता मागे वळून बघू नका. त्या 2 शत्रूंना त्यांच्या कर्माच्या आगीत जळू द्या आणि तुम्ही तुमच्या या नवीन समृद्ध आणि शांत आयुष्याचं स्वागत करा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील हा सुवर्णकाळ आता कधीच संपणार नाही. हा तुमचा विजय आहे. हा तुमच्या धैर्याचा सन्मान आहे. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे विसरू नका, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या माहितीला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे ही महत्त्वाची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.